आश्रमशाळेतील मुलींना भेटायला निघालेल्या पित्याला ट्रकने चिरडले. भरधाव वाहनाच्या धडकेत बंधारपाड्यातील कर्ता पुरुष ठार. आश्रमशाळेतील मुलींना भेटण्यासाठी निघालेल्या पित्याचा भरधाव वाहनाने जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सकाळी 10:30च्या सुमारास घडली. या भीषण अपघातात बंधारपाडा येथील मनेश शिवाजी गावित वय 37 यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी रेहणी मनेश गावित वय 35 किरकोळ जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत विसरवाडी पोलीस ठाणे येथे अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनेश गावित हे त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीवरून रेहिना मनेश गावित पत्नी समवेत विसरवाडीहून पानबारा येथे जात होते. सरपणी नदी पुलाजवळ बंधारपाडा रोडच्या फाट्यानजीक पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मनेश गावित यांच्या तोंडावरून अज्ञात वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय, तर त्यांच्या पत्नी बाजूला फेकल्या गेल्यामुळे किरकोळ जखमी होऊन बचावल्यात. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त दाम्पत्यास महामार्गावरील 1033 रुग्णवाहिकेद्वारे विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मनेश गावित यांना मृत घोषित केले. पुढे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच बंधारपाडा व परिसरातील नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. कुटुंबियांनी केलेला आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावलेत आणि संपूर्ण परिसर हळहळला. मनेश गावित हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते. ते रिक्षा चालवून व शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधारवडच हरपला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या 3 मुली रिया इयत्ता 10वी, मेहक इयत्ता 9वी आणि कृतिका इयत्ता 8वी या पानबारा येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. रविवार असल्याने आपल्या लाडक्या मुलींना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासाठी खाऊ घेऊन ते प्रेमाने निघाले होते. मात्र नियतीने क्रूर घाव घालत त्यांच्या मुलींना भेटण्याची शेवटची इच्छाही अपूर्णच ठेवली. मयताच्या पश्चात वडील, पत्नी आणि 3 मुली असा परिवार असून घरातील एकमेव कमावता हात गेल्याने कुटुंबावर मोठे आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे. या प्रकरणी कृष्णाबावा गावित यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र मोहणे करीत आहेत. फरार वाहन चालकाचा शोध सुरू आहे. काय झालं बेटा? माझे आई आणि वडील आम्हाला शाळेत भेटायला येत होते, पण मला नाही माहित कुठे त्यांचं ऍक्सिडेंट झालं. माझ्या बाबांना ठीक आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, विसरवाडी.